प्रभू, ज्यांच्या समर्थ आणि सामर्थ्यशाली करानी, ज्यांच्या पराक्रमी करानी या भारतवर्षाला, या हिंदुस्थानाला पुन्हा पुन्हा सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, सावरकरांची राष्ट्रभक्ती अंशतः का होईना व्यवहार्य करण्यासाठी, सावरकरांच्या स्वप्नाला, हिंदू संघटनाला मूर्त करण्यासाठी, एका सशक्त नवराष्ट्राच्या निर्मितीसाठी या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, सावरकर भक्त, आजचे विशेष मान्यवर अतिथी, सर्व सावरकर कुटुंबीय आणि सावरकरांच्या स्वप्नाला मूर्त करण्याची प्रतिज्ञा आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये सदैव जागवणारे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि काही मोजकी वानरसेना. जोपर्यंत आपली एकता नाही, जोपर्यंत एकात्मता नाही, दुसऱ्याचे गुणावगुण आपल्याला कळत नाहीत. सिंहाचा पराक्रम सिंहालाच कळला पाहिजे. गुणी गुणम वेत्ती बली बलम वेत्ती अशी म्हण आहे, सर्वार्थानं खरी आहे. म्हणून कुठेतरी आपलं संघटन व्हायला पाहिजे, आपलं सामर्थ्य वाढलं पाहिजे. हे वाढलं तर हे राष्ट्र खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्र होईल. जगात प्रत्येक राष्ट्राला धर्म आहे, धर्म नाही कोणाला, फक्त हिंदूंना धर्म नाही, भारताला धर्म नाही. आमच्या राज्यघटनेमध्ये काय लिहून ठेवले माहिती आहे का? इंडिया दॅट इज भारत म्हणजे काय? इंडिया दॅट इज भारत म्हणजे काय कळतच नाही. आपली जी राज्यघटना आहे त्या आपल्यापैकी किती जणांनी पाहिली मला माहिती नाही. एवढी मोठी हस्तलिखित आहे घटना, आपण पाहिलेत कधी? हाताने लिहिलेली राज्यघटना आहे आणि त्यात म्हणून ठेवलेली निधर्मी आहे म्हणून. इकडे राज्यघटनेत लिहून ठेवले की ही सगळी निधर्मी आहे. आपल्याला माहिती आहे का, या राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर रामायण, महाभारत, भागवतामधले प्रसंग चित्रित केलेले आहेत. रामाचा पराक्रम दाखवलाय, कृष्णाचा दाखवलेला आहे, पुन्हा पुन्हा दाखवलाय, महाभारतातले प्रसंग आहेत. आणि तरी आम्ही निधर्मी काय? राज्यघटनेवर प्रत्येक याच्यावर रामकृष्ण अंकित आहे आणि तरी आम्ही निधर्मी. पान का सडलं, घोडा का अडला, भाकरी का करपली, सगळ्याचं उत्तर एक न फिरवल्यानं. तसंच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हजारो सहस्रावधी समस्या का निर्माण झाल्या, त्याचं उत्तर एकच आहे, हिंदू राष्ट्र केलं नाही म्हणून. हे काय आमच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल? पाकिस्तान झालं त्यावेळेला हिंदुस्थान का झालं नाही, असा आमच्या पिढीला नेहमी प्रश्न पडतो. पाकिस्तान फुटलं ना, तुकडा पडला, ते जसं पाकिस्तान झालं तसं आमचं हिंदुस्थान का झालं नाही? आमच्या देशातले शहाणे लोक काय करत होते? सावरकरांनी टाहो फोडून सांगितलं. बाकीची मंडळी काय करत होती या राष्ट्रामधली? जसं पाकिस्तान झालं तसं हिंदुस्थान का झालं नाही? हे हिंदू राष्ट्र का झालं नाही? जनसामान्यांचा रेटा आणि त्यांचा दबाव हा राज्यकर्त्यांवर का आला नाही त्या कालखंडामध्ये, की ज्याच्यामुळे हिंदू राष्ट्र घडलं असतं? त्याला राष्ट्रभक्तीचं प्रेम लागतं. धगधगी ज्वाला राष्ट्रभक्तीची आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये सदैव प्रज्वलित राहते. त्याच वेळेला असे विचार निर्माण होतात. म्हणून नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. किती राष्ट्रभक्ती या महात्म्याच्या चित्तात, अंतःकरणात असेल, आपल्या मनाशी आपण कल्पना करा. वयाच्या 11व्या वर्षी स्वातंत्र्यवीरांनी श्रीमंत सवाई माधवरावांचं रंग म्हणून एक काव्य लिहिलेलं होतं आणि सगळे सेवक यांना अनुकूल असतात, किती यांचं पुण्य हो म्हणून वर्णन केले. 11व्या वर्षी लिहिले. काय प्रतिभा ईश्वराने तरी त्यांना प्रदान कराल. फार थोडी माणसं जगामध्ये अशी असतात की ज्यांना प्रतिभाही लाभलेली असते, त्यांच्या ठाई पांडित्यही असतं आणि त्यांच्या ठाई प्रज्ञाही असते. प्रतिभा, पांडित्य आणि प्रज्ञा यांचा अलौकिक संगम सावरकरांच्या ठाई झालेला होता. अलौकिक काव्य निर्माण 11व्या वर्षी. 15व्या वर्षी आर्यानं साथ घातली आणि उठा उठा म्हणून सांगितले. 15व्या वर्षी
फटका लिहून ठेवलेला आहे, आर्यानं आवाहन करणारा. हे उगाच घडतं का? केवढी आस त्या मागे चित्तामध्ये असली पाहिजे. कल्पना करा, चाफेकर आणि रानडेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून पोवाडा जो लिहिला तो 16व्या वर्षी लिहिलेला आहे, आणि तुमचं कार्य पुढे चालू ठेवू अशी ग्वाही आपल्या काव्यातून स्वातंत्र्यवीरांनी दिलेली आहे. केवढी प्रतिभा या महात्म्याला ईश्वरांनी प्रदान केलेली होती. शिवाजी महाराजांच्यावर इतकी अलौकिक श्रद्धा स्वातंत्र्यवीरांची की शिवगीत लिहिले आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हा शंभूशंकराचा अवतारच हो, त्याशिवाय का इतका पराक्रम करतो. अलौकिक आहे चरित्र या शिवाजी महाराजांचं, त्यांच्या चरित्राला तोड नाही. आणि म्हणून शिवगीत गायलंच आनंदानं. इतकंच नव्हे, शिवाजी महाराजांची आरती रचलेली आहे त्यांनी सावरकरांनी. जयदेव जयदेव जय जय शिवराया, जयदेव जयदेव जय जय शिवराया. आणि साथ घातली या या कुणाला, अनन्य शरणा ताराया, हे शिवराया आपण पुन्हा या. जसं समर्थांचे भक्त म्हणतात ना, महाराज पुन्हा कधी येणार आणि राष्ट्रोद्धार कधी करणार, असं समर्थ रामदासांचे भक्त म्हणतात. तसंच आहे, तसंच म्हटले, या या अनन्य शरणा आर्या ताराया, जयदेव जयदेव जय जय शिवराया. आणि मग तर साध अशी घातलेली आहे, तू हिंद नृसिंह आहेस, असं आणखीन एका पदामध्ये सावरकरांनी म्हटले. हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. लता मंगेशकरांचे गीत गायले, आपण ऐकलेलंही असे. पण शिवाजी महाराजांच्या बद्दलची अशी उत्कट भक्ती आपल्या काव्यातून सावरकरांनी प्रगट केली आहे. धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्यची तानाजी. पोवाडा काय गोड लिहून ठेवलाय की वाचतानाही मनुष्याने आनंदाने डोलावून जावं असे सुंदर पोवाडे लिहिलेत. बाजी प्रभूंच्यावर लिहिलेलं आहे. बाजी प्रभूंचं कार्य लोकोत्तर आहे, अलौकिक आहे, आणि त्याच्यावरचा पोवाडा हा स्वतः सावरकरांनी लिहिलेला आहे. सागरास काव्य असं, आत्मबल असं, म्हणजे अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रूप कवण असा जगती जन्मला, आव्हान दिले त्या मृत्यूला. माझा पराक्रम माझा चिवटपणा बघून मृत्यू घाबरून पळत सुटतो असं म्हटलेलं आहे. काय हा मनुष्य दुर्दम्य असला पाहिजे. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, मृत्यून म्हणे भूपती, मृत्यून म्हणे नृपती, मृत्यून म्हणे चक्रवर्ती कैवाड जाणे, मृत्यून म्हणे दिगंबर, मृत्यून म्हणे अवतार, मृत्यून म्हणे हरिहर. जो जो आले त्या सगळ्यांना उचलून मृत्यू घेऊन गेलेला आहे. असो ऐसे सकलही गेले समर्थ म्हणतात. पण कोण मागे राहिले? ज्यांना आत्मज्ञान झालं ते मागे राहिले. कुंडलिनीचा संकेत ध्वजावर उगीच का केलेला होता? उगाच नाही केला. कुठेतरी आत्मज्ञानाचा अलौकिक स्पर्श झालाय. जो योगी अरविंदाना झाला तोच तात्याना झाला, तोच टिळकांना झाला. त्याच्याशिवाय इतकी लोकोत्तर महात्म्य होऊच शकणार नाही. आणि म्हणून काव्य सुद्धा इतकी उज्ज्वल. आपलं भाग्य असं की जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे हे स्वतंत्रतेचं गीत सावरकरांनी पुण्यामध्ये लिहिलं. काय भाग्य आहे पुण्याचं. पुण्यामध्ये हे काव्य लिहिलेलं आहे सावरकरांनी. आणि कोणत्या वर्षी लिहिलं? 1903 साली लिहिले, 20व्या वर्षी लिहिलं. काय हा प्रकांड, कसली प्रज्ञान प्रतिभा ईश्वराने याला प्रदान केलेली. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, असं म्हणणारा हा क्रांतदर्श तत्वज्ञ आहे. मोठा विलक्षण आहे. केवळ स्वप्नाळू नाहीये, पाय व्यवहारात आहे, पण भविष्यामध्ये डोकावण्याचं सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य या महात्म्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अशी लोकविलक्षण काव्य या महात्म्याने लिहिली आहे. नाशिकला पांडवलेणी पाहायला गेले ते, आणि पांडवांचा प्रताप आठवून त्यांना इतकं धन्य वाटलं, कौतुक वाटलं मनाशी. त्यांचे आम्ही पूर्वज आहोत, त्यांच्या परंपरेमध्ये आम्ही काही विशेष पराक्रम करणार आहोत का? पांडव आपले पूर्वज. पण पुढे त्यांनी खंत प्रगट केलेली आहे. असं असून सुद्धा या देशातली माणसं अशी निस्सत्व का असावीत? पांडवांचा पराक्रम त्यांच्या ठाई का निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सुनील नभय सुंदर नभय नभय अतल पहा, सुनील सागर सुंदर सागर. हे काव्य सुद्धा 1906 साली लंडनला निघालेले होते. त्यावेळेला सावरकरांनी लिहिलेलं आहे. विलक्षण सुंदर. चमचमत सगळं आभाळ पाहिलं आणि इतके गैवरून गेले, भारावून गेले. त्यावेळेला हे काव्य त्यांनी निर्माण केलेलं आहे.
देवलांनी आपल्याकडे नाटकं लिहिली, सुंदर नाटकं. खरं तर आठवड्यावर बोलायचा विषय सावरकरांचं वाङ्मय. देवलांनी नाटकं लिहिली आणि त्यातल्या काव्याचा प्रभाव तात्यांच्या मनावर नक्की होता. कारण तात्यांनी अनेक जी पद्ये लिहिलेली आहेत, गीतं लिहिलेली आहेत, ती कशाच्या आधारावर लिहिली आहेत, तर देवलांनी ज्या रचना केल्या त्या चालीवर लिहिलेली आहे. म्हातारा इतुकान अवघे पाहुणशे वयमान, शारदा मधलं देवलांनी लिहिलेलं काव्य. अमुचे प्रियकर हिंदुस्थान, केवळ पंचप्राण अमुचे प्रियकर हिंदुस्थान, हे गीत त्या चालीवर सावरकरांनी रचलं. आहे की नाही गम? तू टाक चिरुनी मान, हे अतिशय शारदा आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडून म्हणते. तिला कळतं की आपल्या वडिलांनी आपला जो पती निवडलाय तो पाऊणशे वयमान असलेला आहे, तेव्हा असल्या म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधण्यापेक्षा मला माझी मान चिरून टाक, असं ती शारदा रडत रडत म्हणते आईच्या गळ्यामध्ये पडून. त्या चालीवर सावरकरांनी 5-10 तरी गीतं नक्की रचलेली आहेत. आहे की नाही? म्हणजे तुम्ही आम्ही सकल बंधू बंधू हिंदू, आपला पिता महादेव तयाला बंधू म्हटलेला आहे ना, हे त्या चालीवर लसलेलं आहे. तू टाक चिरुनी मान. सावरकरांची गीतं इतकी उत्कट आहेत, इतकी दिव्य आहेत, भव्य आहेत, प्रौढ आहेत, प्रतिभाशाली आहेत, प्रतिभा संपन्न आहेत, पण काही वेळेला अवघडी आहेत, समजून घ्यायला सुद्धा क्लिष्ट आहे. नारो शंकराची घंटा पाहिली आणि कुणीतरी म्हटलं तुम्ही शीघ्र कवी म्हणून तुमचा लौकिक आहे, म्हणा ना. ताबडतोब 2 आर्या त्याच्यावर करून टाकल्या. पाहता पाहता लहानपणी भेंड्याचे खेळ होत असत वाड्यामध्ये, आणि त्यावेळेला मोरोपंतांची म्हणून स्वतःचीच आर्या ते तयार करून म्हणत असत. इतकी कुशाग्र बुद्धी ईश्वरांनी प्रदान केलेली होती. किती सुंदर काव्य लिहिलेलं आहे, मन भरून येतं वाचताना. अलौकिक आहे काव्य. मग त्याच्या जोडीला गोमांतकासारखं प्रदीर्घ महाकाव्य आहे, कमलासारखं खंडकाव्य आहे. इतके उत्कट भावनेनं त्यांनी ते सगळे लिहिलेलं आहे की पाहताना आपलं सुद्धा मन आनंदानं भरून जातं. देशभक्तीपर काव्य तर उदंड लिहिले आहेत, विजयी ध्वजावर काव्य लिहिलेले आहेत, आपल्या राष्ट्राबद्दल लिहिलेले आहेत, आपल्या विजयी परंपरेबद्दल लिहिलेले आहेत, पोवाडे लिहिलेत, फटके लिहिलेले आहेत, आणि पुन्हा पुन्हा दुर्दम्य आशावाद त्या सर्व काव्यातून त्यांनी प्रगट केला आहे. त्यांचं काव्य जसं समृद्ध, नाटकही तशीच. मग त्यांनी उशाप लिहिलं, संन्यस्त खड्ग लिहिलं. ही नाटकं लिहित असताना उत्तरक्रिया लिहिलं. उशाप मुळामध्ये जातीवाद भेदून काढावा म्हणून लिहिलेलं होतं. संन्यस्त खड्ग जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा खड्गाचा आधार घेऊन बुद्धाचं रक्षण करावं लागलं असं दाखवलेलं आहे. त्यातली काही गाणी समयी सखाने वगैरे ही मास्टर दीनानाथांनी म्हणून अजरामर करून टाकलेली आहे. आणि त्या कालखंडामध्ये काही वेळेला उर्दू गझला यांचा फार प्रभाव असे तर त्यातल्या चाली फार उचलल्या जात. तशा सावरकरांनी उचलल्या आहेत बरं का. एकच त्याला नाटक लिहिलं गेलं आणि त्याला चाली बाई सुंदराबाईंनी दिल्यात. आपल्याला माहिती नसेल, एका स्त्रीच्या चाली आहेत. आणि त्या चाली देताना एक गाणं आहे त्याच्यामध्ये, आपल्याला माहिती आहे, फारच गोड आहे. सत्यवदे वचनाला नाथा स्मरुनी पदाला या सुरविमला. आता हे मूळ जे गीत आहे ते ऐकलं तर धक्काच बसेल मला वाटतं अनेकांना. कत्ल मुझे कर डाला रामा पास बुलाके नजर मिलाके, असं ते मूळ गीत आहे. आणि त्या चालीवर सत्यवदे वचनाला ही चाल नंतर बांधलेली आहे. तसं या संन्यस्त खड्ग नाटकातली पद सुद्धा अशा पद्धतीनं अन्य रंगभूमीवरून सुद्धा उचललेले. शतजन्म शोधिताना आपण ऐकलं असेल, ही रेकॉर्डिंग आहे. आंखों के तेरे मन में, अशी मूळ ती बंदिश आहे, मूळ गझल आहे. आणि त्याच्यावरून शतजन्म शोधिताना हे काव्य रचलं गेलेलं आहे. किंवा सुकतातची या, हे मूळ तसंच आहे. हिंदी मधली एक बंदिश आहे, त्याच्यावरून सरळ सरळ ती चाल घेतलेली आहे. ती मास्टर दीनानाथांनी म्हणून अजरामर करून टाकले. आणि उत्तर क्रिया म्हणजे पानिपतचा जो प्रतिशोध आहे त्याच्याबद्दल सावरकरांनी लिहून ठेवले. एवढंच करून तात्याराव थांबले असं नाही, त्यांनी इतिहासाची जी मीमांसा केली आणि इतिहासाबद्दल लिहिलं ते अलौकिक. मॅझिनीच्या आत्मचरित्राचा त्यांनी अनुवाद केला, आपण पाहिलं ते. पण त्याच्यामध्ये तात्यारावांनी एक वाक्य लिहिले की शास्त्रीय प्रमेय ही स्थलकालातीत असतात. म्हणजे ती स्थलातीत कालातीत असतात. केव्हाही त्याचं आकर्षण आणि त्याचं संजीवन कायम तसंच राहतं.
तसंच आहे राष्ट्राबद्दल. राष्ट्र कधी मरत नसतात, ती राखेतून पुन्हा निर्माण होत असतात आणि स्वत्व आत्मगौरव प्रगट करत असतात. हे तात्यारावांनी त्याच्यामध्ये लिहिले. प्रस्तावनेमध्ये आत्मचरित्राचा अनुवाद केला, त्याच्यामध्ये लिहून ठेवलेला आहे. आय स्लेप्ट अँड फाउंड लाईफ इज ब्युटी, आय वॉक अँड फाउंड लाईफ इज ड्युटी. याचा उल्लेख यांनी केलेला होता. कुणी? मॅझिनीनी केलेला होता. त्याचा उल्लेख तात्यारावांनी सुद्धा केलाय. त्याचा अनुवाद करून म्हणतात राष्ट्र पुनरुत्थानासाठीच असतात. आणि म्हणून शेवटी समारोप करताना त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. तात्याराव म्हणतात की परमेश्वराच्या घरी प्रत्येक राष्ट्राला एक एक मॅझिनी देऊन ठेवला असेल तर इटलीचा आपल्याला हेवा करायचं कारण नाही. तात्यारावांच्या रूपानं हा मॅझिनीच नाही का आपल्याला मिळाला? हा भारतवर्षाचा मॅझिनी आणि तो इटलीमधला सावरकर, उलट म्हणायला पाहिजे. अशी दोन्ही लोकोत्तर आणि सशस्त्र क्रांती करणारी लोकोत्तर व्यक्तिमत्व होती. पुढे तात्यारावांनी इतिहासाची 6 सोनेरी पानं लिहिली, फार सुंदर लिहून ठेवलेली. त्यातलं पहिलं सोनेरी पान आहे ते म्हणजे चंद्रगुप्त आणि चाणक्याचं आहे. त्या चंद्रगुप्तानी असा अलौकिक पराक्रम गाजवला आणि या भारतवर्षाचा तो चक्रवर्ती सम्राट झाला. त्याचा पराक्रम, अलौकिक पराक्रम लिहून ठेवलेला आहे. अलेक्झांडर आला आणि त्यांनी कितीही पराक्रम गाजवला, सिद्धांत मांडलाय. काय सिद्धांत? की जगज्जेता कसला, त्याला भारताचा एक कोपराही जिंकता आला नाही. आणि हे सत्य आहे. खोटं लिहितात इतिहासाच्या पुस्तकामध्ये. आमची मुलं हेच वाचतात, अलेक्झांडर जगज्जेता होता. जगज्जेत्या अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली. कसला जगज्जेता? वायव्य सरहद्दीचा या भारतवर्षाच्या एक तुकड्यालाही जो गिळू शकला नाही, तो जगज्जेता असला. तात्यारावांनी हे आग्रहाने लिहून ठेवलेलं आहे. आणि ते म्हणतात ते धादांत खोट आहे. तो जगज्जेता कधीही नव्हता. त्यांनी अनेक ब्राह्मणांना पकडलेलं होतं, तपस्व्यांना पकडलेलं होतं. आणि माझ्या राज्याविषयी तुमचं मत काय विचारलं तर त्यावेळेला एक वाळलेलं कातडं आणलं आणि त्या तापसानी दाखवलं. इकडचं टोक ओढ म्हणाला बैसमध्ये आणि ओढ. इकडचं टोक ओढलं की दुसऱ्या बाजूचं वाळलेलं टोक ताडकन उडवायचं. इकडचं ओढलं की दुसऱ्या बाजूचं ताडकन उडायचं. त्यावेळी तो म्हणाला की तू एक भाग जिंकशील, पुढे जाशील, त्यावेळेला मागचा भाग आपोआप स्वतंत्र झालेला असेल. तुला कधी भारतवर्षी जिंकता येणार नाही. आम्ही दुर्दम्य आहोत आणि हे राष्ट्र अलौकिक आहे, तेजस्वी आहे, पराक्रमी. एका युद्धामध्ये अलेक्झांडर हा जखमी झालेला होता. त्यावेळेला त्यानं अत्यंत निर्दयीपणे जे जे सापडले त्यांची कत्तल केली. इतिहासात उल्लेख आहे की 6 सहस्त्र ब्राह्मण जे हातात तलवार घेऊन लढलेले होते त्यांची त्यांनी सरसहा कत्तल केली. त्यांनी एकाला विचारलं तर तू हातामध्ये तलवार का घेतलीस, खड्ग का घेतलास? त्यावेळी तो म्हणाला आम्ही मानानं जगणारे हिंदुस्थानामधले हिंदू आहोत. लढता लढता आम्हाला मरण आलं तरी चालेल. मारिता मारिता मरून घ्यावे राज्य आपुले, समर्थांचा संदेश आहे. त्याचा उल्लेख केलाय तात्यारावांनी. आम्ही असे दुर्दम्य आहोत, लढणार म्हणून सांगितलेलं आहे. मग चाणक्य चंद्रगुप्ताचा गौरव जसा लिहिला तसा त्याच्या पाठोपाठ मौर्य कुळ दुबळे झाल्यानंतर, ग्रीकांच्या समोर लोटांगण घालायला लागल्यानंतर त्याला पराभूत करून पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र बलवान करणाऱ्या शृंगवंशामधल्या पुष्यमित्राचा गौरव तोही तात्यारावांनी लिहिलेला आहे. ते दुसरं सोनेरी पान. ज्या विक्रमादित्यानं शक आणि कुशाणांना पार पराभूत करून टाकलं, त्या विक्रमादित्याचा गौरव तात्यारावांनी तिसऱ्या सोनेरी पानामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्या विक्रमादित्याचा विक्रम संवत आपण पाळतो आणि तोच खरा एका दृष्टीनं ऐतिहासिक आहे. नंतर कितीतरी निर्माण झाले असतील आणि त्याच्यानंतरचा खरंच गौरवायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी, अशी अवस्था झालेली होती. पण विक्रम संवत हाच खरा, हे तात्यारावांनी आग्रहाने सांगितले. आणि त्याच्यानंतर टोळधाडीसारखे या राष्ट्रावर तुटून पडलेले जे हुण होते त्यांचा पूर्ण पराभव करणारा आणि पुन्हा एक छत्री अंमलाखाली संपूर्ण भारतवर्ष आणणारा यशोधर्मा, त्याचा गौरव चौथ्या सोनेरी पानात तात्याराव सावरकरांनी गायलेला आहे. 5वं जे आहे ते म्हणजे आमच्या मराठ्या वीरांचं सोनेरी 5वं पान आहे. अटके पार झेंडे ज्यांनी लावले, ज्यांनी लोकोत्तर पराक्रम गाजवला, शिवाजी महाराजांची परंपरा अक्षुण्ण पुढे चालवली आणि या हिंदू राष्ट्राची मान ताठ करून दाखवली. थोरल्या बाजीरावांसारखे, थोरल्या माधवरावांसारखे लोकोत्तर पेशवे झाले.
या पेशव्यांचा गौरव त्याच्यामध्ये गायलाय आणि शेवटपर्यंत मराठी साम्राज्य सशक्त कसं झालं ते दाखवून दिलेलं आहे. हे 5वं सोनेरी पान आहे आणि शेवटचं ब्रिटिश गेले आणि भारत स्वतंत्र झाला हे 6वं सोनेरी पान त्यांनी लिहून ठेवले. त्याच्या व्यतिरिक्त 1857चं स्वातंत्र्य समर आहेत, रणशिंग आहे, इतिहासावर लिहिलेले अनेक स्फुटलेख आहेत. अशी उदंड संपदा, वाङ्मय संपदा त्यांनी निर्माण केली. वाङ्मय काळाच्या कसोटीवर टिकतं आणि साहित्य काळाच्या ओघामध्ये लुप्त पावतं. ललित वाङ्मय, ललित साहित्य वाचायला चांगलं वाटतं, पण त्यांनी मनाला शांतताही मिळत नाही आणि जीवनाची दिशाही स्पष्ट होत नाही. अक्षर वाङ्मयाने आपला मनाचा निश्चयही होतो आणि जीवनाचं लक्ष्य आणि दिशाही स्पष्ट होत असते. सावरकरांचं सगळं अक्षर वाङ्मय आहे आणि असं उदंड उत्कृष्ट वाङ्मय तात्यारावांनी निर्माण केलंय. हे वाङ्मय टप्प्याटप्प्याने निर्माण झाले, एका वेळेला अर्थातच झालेलं नाही आहे. आणि हे करत असताना राष्ट्रभक्तीचं बाळकडू अनंत जनांना, नागरिकांना तात्याराव देत होते. पण या वेळेला काँग्रेस जनांनी जवळजवळ निश्चय करून टाकलेला होता की आता पाकिस्तान हा देऊनच टाकायचा, नकोच. तसा क्रिप्स म्हणाला तसंच होऊन जाऊ दे. तात्यारावांनी ओळखलं तर विंचवाचं विष नांगीत असतं. तेव्हा ज्यांना या संघराज्यामध्ये सामील व्हायचं नाहीये त्या छोट्या राज्यांना स्वतंत्र होण्याची, बाहेर पडण्याची अनुमती असावी असं क्रिप्स शिष्टाईमध्ये आलेलं होतं. आणि ते महाभयंकर आहे. आपल्या राष्ट्राची ते शकल केल्याशिवाय राहणार नाही हे तात्यारावांना माहिती होतं. अनेक शकलं एकत्र आली की ते सकल होतं, माहिती आहे. म्हणून सकलावर श्रद्धा असावी, शकलावर नाही. पती पत्नी 2 शकलं असतात, ती एकत्र आली की सकल होतं, कुटुंबाचं कल्याण होतं असं आहे. आणि म्हणून आपणही नेहमी जागरूक असलं पाहिजे. तात्याराव सांगत असत अशी अनुमती जर दिली काय होईल, आपल्या देशाचे तुकडे पडतील. पाकिस्तानला तर तेच हवे, मुस्लिम लीगला तर तेच हवे. आणि त्यांचे पुढारी तर उन्मत्तपणे भारतवर्षाला सांगतातच आहे की आम्ही या देशावर एकेकाळी राज्य गाजवलेलं आहे, मारू तुम्हाला, काय समजलात. आणि तरी सुद्धा आमचे काँग्रेस जन चुप्प बसतात याची खंत तात्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यावेळेला 1940 पासून राजाजी सांगतच होते की पाकिस्तान आम्ही देणारच आहोत. सरोजिनी नायडूंना सांगितलेलं होतं पाकिस्तान दिल्या वाचून पर्याय नाही. राजाजींनी संपूर्ण भारतात जिथे जिथे गेले तिथे तिथे सांगितलं की पाकिस्तान आम्ही देणारच आहोत. 42 साली त्यांनी प्रगटपणे अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी गुप्त रहस्य प्रगट केलं आणि ते म्हणाले ही गोष्ट गांधीजींनी मला 1940 साली सांगितलेली होती. म्हणजे गांधींच्या मनामध्ये हे होतच की देऊन टाका. त्यावेळेला 7-8 ऑक्टोबर 1943ला एक प्रचंड सभा दिल्लीमध्ये झालेली होती आणि त्याला फार लोकोत्तर महात्मे उपस्थित होते. जमनादास मेहता आलेले होते, शिखांच्या वतीनं तारासिंग आलेले होते, जी थोरमण, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, अनेक थोर मंडळी इथे, आशुतोषांचे चिरंजीव अनेक जण इथे आलेले होते. आणि त्यांनी जनजागरण करायची प्रचंड मोहीम आघाडी उघडलेली होती. पण दुर्दैव असं कितीही टाहो पडून या लोकांनी सांगितलं तरी जनसामान्यांनी त्यांच्या मागे न जावं हा इतिहासातला चमत्कार आहे. त्याचं कारण आहे अवघड मार्गाने जाणं हे केव्हाही अवघडच असतं. उद्वाहक असल्यानंतर, उद्वाहकाला मराठीत लिफ्ट म्हणतात, उद्वाहक असल्यानंतर जिन्याने कोण चढून जाणार, असंच आहे ना. इतकी सुविधा असल्या अवघड मार्गाने जायला माणसं घाबरतात. तारासिंग म्हणालेले होते की आम्ही भारताचे द्वारपाल आहोत. सर्वार्थाने खरं. पंजाबनी जेवढं सोसलं तेवढं अन्य कोणी सोसलं नसेल. उत्तर भारत तोडवला गेला खरंय, महाराष्ट्रावर अन्याय झाला हेही खरंय, पण सगळ्या टोळधाडी पहिल्यांदा येऊन कोसळल्या त्या आमच्या वायव्य सरहद्दीच्या प्रवेशद्वारावर म्हणजे पंजाबवर. आणि पंजाब फार तुडवला गेला. म्हणून ते म्हणाले आम्ही द्वारपाल आहोत, आम्ही कदापिही पाकिस्तान होऊन देणार नाही, आमच्या काळ्या दगडावरची रेख आहे असं समजा. जमनादास मेहता फार सुंदर बोलून गेलेत. ते म्हणाले ते की मुस्लिमांची धर्मांधता, काँग्रेस जनांचा अत्यंत असा भाबडा भाव आणि याच्यामुळे पाकिस्तानचा अट्टहास, मुस्लिम लीगचा दुराग्रह, यातून पाकिस्तानची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तेव्हा हे राष्ट्रजन हो सावधान, हे घडू देऊ नका, कदापि घडू देऊ नका. सावरकरांनी तर इतिहासाचं संपूर्ण विश्लेषण करून आपण एकत्र का यायला पाहिजे, एक माणूस एक मत का असलं पाहिजे हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं होतं.
ते अर्थात मुसलमानांना अमान्य होतं, कारण त्यांची संख्या कमी होती. आणि सावरकर काय म्हणतायत हे जिनानी बरोबर ओळखलेलं होतं. एक माणूस एक मत आम्हाला मान्य नाही असं मुसलमान म्हणत असत, पण एक माणूस एक मत आम्हाला मान्य आहे असं हिंदू लोक म्हणत नसत. हे केवढं दुर्दैव आहे आपल्या देशात. लांबून केवळ छान लढाई चालली आम्ही बघतो असं फार काळ म्हणता येत नाही. आपल्या बांधवांच्या मदतीला जरा त्याग सोसून, जरा एखाद दुसरा तडाखा अंगावर सोसून मदतीला जायचं असतं. आपण असे गेलो नाही तर आपल्या राष्ट्राचं भविष्य कधी उज्ज्वल होत नसतं. हे ध्यानात घेण्यासारखं आहे. पण हे घडलं नाही दुर्दैवानं. 43-44 वर्षामध्ये वॅवेलच्या योजनेला इतका जोर आला, इतका जोर की सगळ्यांना वाटायला लागलं, सगळे उतावळे झाले. 2, 3, 4 वेळेला सिमला परिषद झाली, सपशेल फसली. 45ला जून जुलैमध्ये महिनाभर चाललेली होती. आणि हंगामी मंत्रिमंडळ कोणतं करावं, केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं, म्हणजे देशाच्या विचारापेक्षा कुणाची वर्दी लागावी, कुणाला खुर्ची मिळावी याचाच विचार चाललेला होता. त्याचीच दुष्ट फळं आज आपण भोगतो आहोत. जे जळले, ज्यांनी स्वतःला जाळलं, ज्यांच्या ठाई खरं राष्ट्रीयत्व होतं, त्यांना खुर्चीवर कधी बसायला मिळालंच नाही. अपवाद असतील काही, बाकी सगळे बरोबर डोक्यावर बस. मी महाविद्यालयामध्ये असताना एक गृहस्थ निवडून गेले खासदार म्हणून. त्यांचा जाहीर सत्कार झाला आणि सत्कारात पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं, म्हणले, बंधूनो भगिनीनो, आता काय आमची मज्जाच मज्जा. अरे मज्जाच मज्जा, खासदार व्हायचं ते मज्जाच मज्जा करायला. ते काय म्हटले, आता इमानाने जायचं, इमानाने यायचं, इमानात. आणि जाहीरपणे त्यांनी काय सांगावं, धक्का बसेल ऐकून आपल्याला. इमानात म्हटले पट्टा कोणाला बांधता येतं, पण ती असते की म्हटले हवाई सुंदरी, ती येऊन बांधते की. हा, याच्यापेक्षा राष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं सांगा. अशी माणसं जर खासदार म्हणून निवडून जाणार असतील आणि सगळ्या भारतवर्षाचा राज्यकारभार पाहणार असतील, दुसरं काय होणार. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून सिमला परिषदेमध्ये मारामाऱ्या चाललेल्या होत्या. कुणालाही हे राष्ट्र एकसंध राहावं आणि पराक्रमी व्हावं याचं भान नव्हतं. तात्याराव वगळता हिंदू महासभेचे लोक धडपडून सांगत होते, प्रचार करून सांगत होते, अरे बाबांनो सावधान, या देशाचे तुकडे व्हायची वेळा प्राप्त झालेली आहे, महाभयंकर. 45 साली सावरकर कुटुंबावर एक मोठा आघात झाला. बाबाराव सावरकरांनी अपरंपार सोसलेलं होतं. तात्यारावांच्या अगोदर ते अंदमानला गेलेले होते आणि आयुष्य सगळं जवळजवळ तुरुंगामध्येच घालत. फार सोसलं, महाभयंकर. त्यांना अस्थमा झाला, डोकेदुखीचा विकार होता, अर्धशिशीचा भयंकर त्रास असतो. पोट इतकं बिघडलेलं होतं की रक्त पडायचं सारखं. पण तरी सुद्धा त्या खोलीतून बाहेर जायला बारी काय त्यांना परवानगी देत नसत. पण त्या बारीचं थडगं इथे कलकत्त्यामध्ये बांधलं गेलं. शेवटी त्याला स्वदेशाला परत जायला मिळालं नाही. स्वदेशाला पळून जायचा विचार त्याच्या चित्तामध्ये होता, पण कलकत्त्यामध्ये त्याला मृत्यू आला. शेवटी खरंच सावरकर पुरून उरले. ज्यांनी ज्यांनी त्यांचा द्वेष केला ते सगळे अगोदर गेले. काही इतिहासातले तरी योग असतात बघा. आणि हा 14 वर्ष तुरुंगात झिजलेला महात्मा 83 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य भोगून नंतर गेला. इतिहासाचे संकेत मोठे विलक्षण असतात. पण बाबारावांनी फार सोचलं का, आणि पुढे त्यांना कर्करोग झाला. सांगलीला काया इतकी क्षीण झालेली होती. बाबाराव फार आजारी आहेत हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस तात्यारावांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे की आपण तिघा भावांनी एकच काम केलं. राष्ट्रभक्तीचं आपलं लक्ष ध्येय एकच होतं. आपण आपल्या पूर्वजांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न, धर्मऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं सुंदर वाक्य त्याच्यामध्ये लिहिले. कोणाही इतिहासकाराला भारतवर्षाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यातली काही पानं सावरकर बंधूंसाठी राखून ठेवावी लागतील. आणि सावरकरांनी एक सुवर्णयुग गाजवलं त्याचा त्याला उल्लेख करावा लागेल असं सावरकरांनी त्या पत्रात लिहिलेलं होतं. सार्थ उद्गार आहे, आत्मप्रत्ययी उद्गार आहे. आणि मार्च 1945 मध्ये बाबारावांना मृत्यू आला. थोरले बंधू निघून गेले ज्यांनी तात्यारावांच्यावर सदैव वडिलकीचं छत्र धरलेलं होतं. हा आपल्या घराण्यामध्ये जन्माला आलेला ईश्वरी संकेतानं
आपल्या पाठीवर जन्माला आलेला लोकोत्तर महात्मा आहे हे बाबारावांनी, गणेश दामोदर सावरकरांनी फार पूर्वी ओळखलेलं होतं. आणि तात्यारावांनी मोठं व्हावं म्हणून सदैव ध्यास धरलेला होता. काही माणसं समाजापुढे येतात, ती माहिती होतात. काही माणसं समाजापुढे येत नाहीत, पण समाजाचं, राष्ट्राचं सत्व राहावं म्हणून गर्भिणी जसा आपला गर्भ जपते तसं ते राष्ट्राला जपत असतात. बाबाराव सावरकर त्यापैकी एक होते. समाजापुढे आले नाही, समाजाला कळले नाहीत, पण तात्यारावांच्या घडण्यामध्ये बाबारावांचं योगदान फार मोठं आहे. तुलसीदासांनी जसं म्हटलेलं आहे ना, रामांच्या कर्तृत्वाची ध्वजा कशावर फडकते तर लक्ष्मणाचा दंड खाली आहे त्याच्यावरती ध्वजा फडकते, असं फार गोड उल्लेख केलाय. तसं तात्यारावांच्या कर्तृत्वातलं फार मोठं योगदान हे बाबारावांच्या कर्तृत्वामध्ये दडलेलं आहे. हे आपल्याला कधीही विसरता येणार. 45 साली आता जवळजवळ निश्चय झाला. सिमला परिषद फसलेली होती आणि फसलेली असताना अनेकांना वाटत होतं की काहीतरी घडणार 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 म्हणजे दुसरं काय, पाकिस्तान घडणार, दुसरं काय घडणार होतं. 46 साली स्वतः नेहरूंनी प्रगटपणे सांगितले तर 9 एप्रिल 1946 या दिवशी जाहीर सभेमध्ये नेहरूंनी सांगितलेलं होतं भारताचे तुकडे होणार नाहीत आणि आम्ही पाकिस्तानला स्वतंत्र कधी मान्यता देणार नाही. पाकिस्तान भारतातून कधी फुटून निघणार नाही. केव्हा बोलले नाही, उलटे सांगितलं. 5 एप्रिलला 1946 आणि 2 आठवडे गेले नाहीत. 20 एप्रिल त्याच वर्षामध्ये 20 एप्रिल 1946 नेहरू म्हणाले आता पाकिस्तान दिल्याशिवाय आमच्या पुढे दुसरा मार्गच नाही. 15 दिवसात सांगताय, 15 दिवस अगोदर म्हणतायत आम्ही कदापिही पाकिस्तान देणार नाही. या 15 दिवसात पुन्हा सांगतायत की अरे आता पाकिस्तान होण्या वाचून गत्यंतरच नाहीये. वॅवेलनी सगळ्यांच्या पुढे असं टाकलेलं होतं, घ्या हो मी देतोय ते बरोबरच आहे. काँग्रेस जनांनी असा लबाड प्रचार चालवलेला होता की अरे ही हंगामी व्यवस्था आहे, भारत पाकिस्तान व्हावं ही हंगामी व्यवस्था. बरं का, हंगामी व्यवस्था म्हटल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याच्यावर इतके घणाघाती हल्ले केलेले होते, प्रचंड हल्ला केलेला होता. आणि त्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणालेले होते ही हंगामी व्यवस्था म्हणजे काय, म्हणजे काँग्रेस जन असं म्हणतायत की ही आमची हंगामी आत्महत्या आहे. अरे हत्या केल्यानंतर पुन्हा जीवन कोणाला मिळणार आहे आणि पुन्हा दोन्ही राष्ट्र एकत्र येणार, भाबडा आशावाद आहे, हे कदापि घडू शकणार नाही. हे श्यामाप्रसाद मुखर्जी बोललेले होते. त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये इथे सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये एक भूतो न भविष्यती अशी सभा झालेली होती आणि किती माणसं उपस्थित असतील, ठक्क होतं मन वाचून. त्या कालखंडामध्ये 75 ते 80 हजार माणसं, 1.25 लाखापेक्षा माणसं जास्ती जमलीत आणि तात्यारावांनी इतकं अप्रतिम भाषण केलं. अनेकांच्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये एखादा तीर घुसावा तसं ते भाषण घुसून राहिलेलं होतं. इतिहासाचं विश्लेषण तर केलं, पण आपल्या देशामध्ये काय घडते आणि आपल्याला कोणती जागरूकता पाळली पाहिजे, हिंद राष्ट्राचे तुकडे कसे होऊ देता कामा नयेत याच्यावर सावरकरांनी लखलखीत प्रकाश टाकलेला होता. पण काँग्रेस जन असे लबाड, राजाजींनी एकदम घोषित करून टाकलं. ते म्हणाले की सगळ्या भारताचा आम्हाला पाठिंबा आहे. नव्हता, विरोध कोणाचा आहे ते हिंदू महासभेचा आहे. सावरकरांना आणि हिंदू महासभेला जितकं डावलता येईल, एका बाजूला टाकता येईल तितका हा प्रयत्न होता. 46 वर्ष सरत आलं आणि मग पुढे 22 मार्च 47ला वॅवेलनी सगळ्यांना टाटा म्हटलं, तो निघून गेला. आणि त्याच्या जागी कोण आला तर लॉर्ड माउंटबॅटन. तो आणखीन धूर्त होता. तो म्हणाला एक घाव 2 तुकडे करून टाकूया आता लवकरात लवकर. आणि त्यावेळेला ज्यांना हंगामी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं होतं ते अली खान काय म्हणाले असतील. ते अली खान म्हणाले, म्हणजे त्यांचा भाव मुसलमानांचा मनातला काय होता आपण ध्यानामध्ये घ्या. ते म्हणाले आम्ही मूठभर मुसलमान आलो आणि हिंदूंना कापून काढलं. आता तर लक्षावधी मुसलमान, कोट्यवधी मुसलमान भारतात आहे, उरलेल्या सगळ्या हिंदूंना कापून काढू, पण पाकिस्तान मिळवूच मिळवू. का बरं त्या माणसाला गोळी घातली नाही. जो उघडपणे असं बोलला त्याला माउंटबॅटननी गोळी का घातली नाही. केवढं नवल आहे. तो म्हणाला कापून काढून एकूण एक हिंदू आणि आम्ही पाकिस्तान मिळवूच मिळवू. मग सुरावर्दी असत, हयात खानांची पिल्लावळ असो, या सगळ्यांचा भाव एकच होता. सुरावर्दीच्या परंपरेमधल्या
प्रतिनिधींनी त्यांनी तर नूननी तर सांगितलेलं होतं, ते म्हणालेले होते जर पाकिस्तान आम्हाला मिळालं नाही तर आम्ही इतका प्रचंड रक्तपात करू की चंगेज खान सुद्धा लाजेल, इतकी माणसं आम्ही या देशामध्ये मारू. काय करत होतं सरकार, काय करत होतं काँग्रेस? जिनांच्या बरोबर लक्षात आलेलं होतं कुठेही आता सुटत नाही ती माणसं, पाकिस्तान मिळणार म्हणजे मिळणार. इतिहासात नोंदी आहे की जिना आणि गांधी यांची घरामध्ये बंगल्यावर अशी 19 वेळेला भेट झाली. ती गांधींच्या बंगल्यावर झाली का जिनांच्या बंगल्यावर झाली, किती वेळेला कुठे कुठे झाली? इतिहास सांगतो की जिनांना भेटायला गांधी 19 वेळेला गेले आणि जिना गांधींना भेटायला एकदाही आला नाही. का त्याचं लांगूल चालून गांधींनी एवढं केलं? शेवटी तर म्हणायला लागलेले होते की मुस्लिम लीगचं राज्य आलं तरी ते आम्ही आनंदाने मान्य करू. अरे राम, इतका नेभळटपणा, इतके पराभूत विचार या देशामध्ये असावेत. काही तरुण विचारतात अहिंसेमध्ये पराकोटीला गेलो तर हिंसा करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे ना. एकदा तरी त्यांनी म्हटलं का की मुस्लिमांना ब्रिटिशांना हकलून लावा आणि हिंदू राष्ट्र घडायला पाहिजे? एकदाही नाही. 19 वेळेला जिनांना भेटायला गेले आणि सारखं म्हणत जिना मेरे दोस्त मेरे भाई. केव्हा यांचे भाई झाले कोण असतं? सावरकर यांना कधी भाई वाटले नाही, सावरकर यांना कधी बंधू वाटले नाहीत, पण जिना मात्र यांचे भाऊ झाले. दैव दुर्विलास आहे, शाप आहे इतिहासाला. जर किती वाईट घडले करा ना कल्पना. निजामची आई ज्या वेळेला मृत्यू पावली त्यावेळेला गांधींनी तारेनं त्यांचं सांत्वन केले. निजामाचं तार गेली ताबडतोब हैदराबादला. आणि बाबाराव ज्या वेळेला मृत्यू पावले त्यावेळेला पत्र पाठवले, तार नाही, पत्र. आणि ते सुद्धा कुठं? सावरकरांनी रत्नागिरी सोडून 8-9 वर्ष ओलांडून गेलेत हे माहिती असून सुद्धा रत्नागिरीच्या पत्त्यावर गांधींनी पत्र पाठवलं. मग ते सावरकरांना उशिराच मिळावं हाच भाव होता. हैदराबादच्या निजामाला तार जाते आणि गांधी दुःख व्यक्त करतात आणि बाबारावांच्या सारखा स्वातंत्र्य सैनिक जातो त्याला पत्र पाठवतात आणि ते हेतुपुरस्सर चुकीच्या पत्त्यावर. काय या देशाचे तुकडे होऊ नये? जिनाला पक्का माहिती होतं. जिना म्हणाला पाकिस्तान घेतल्याशिवाय आम्ही राहणारच नाही. आमचा प्रतिनिधी सांगतोय ना तुम्हाला, अली खान त्याचा प्रतिनिधी हंगामी मंत्रिमंडळातला. हे काय वाटेल ते बोलत होते आणि आमची सगळी माणसं तटस्थ होती, चूप होती, कोणाला काही करता येत नव्हतं. केवढं दुर्दैव या देशाचं. आमची माणसं ज्यांनी हिंदू राष्ट्राचा विचार मांडला त्यांच्या मागे का गेले नाहीत? नवल करण्यासारखं आहे. त्याचं थोडं विश्लेषण शेवटी आपण करूया. मला जे वाटतं ते सांगतो. आपल्या इतिहासाचा काही अभ्यास केल्यानंतर त्यातून काही आराखे आपल्याला बांधता येतात. अवघी चरित्र मूलतः अभ्यासल्यानंतर कुठे काय चुकलं हे साधारणतः जाणता येतं. 46 साली हे सगळं होत राहिलं. 47ला माउंट बॅटन आला. माउंट बॅटन विषयी नेहरूंना आत्यंतिक प्रेम होतं, अतिशय प्रेम होतं. आणि हे ऐतिहासिक सत्य आहे की एडविनाबद्दल म्हणजे माउंट बॅटनच्या पत्नीबद्दल त्यांना विशेष प्रेमादर होतं. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यांच्या अनेक चरित्रकारांनी हे लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा माउंट बॅटन जे म्हणेल त्याला लगेच मान डोलवायची असं नेहरूंनी पक्क ठरवलेलं होतं. वल्लभभाई पटेलनी मोठी गर्जना केली, हे खरं आहे, पण ते घडणार नव्हतं. आणि तात्यारावांना दुर्दैवानं त्यावेळी त्यांची प्रकृती इतकी ढासळली. बाबाराव गेल्यानंतर कुठेतरी आत एक खोलवर घाव बसलेला होता आणि प्रकृती इतकी ढासळली, मज्जातंतू इतके दुबळे होऊन गेले. डॉक्टरांचे सगळे उपाय चाललेले होते पण तात्यारावांच्या आजाराने गंभीर रूप धारण केलेलं होतं. तर लालचंद हिराचंदानी त्यांना नेलं, गुलाबचंदानी, आणि वालचंदनगरला ठेवलेलं होतं. 3 महिने तात्याराव तिथे राहिलेले होते. पण 20 जानेवारी 1946 या दिवशी तात्यारावांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 3 महिने वैद्यांनी डॉक्टरांनी त्यांना बोलू सुद्धा नाही, हालचाल तर दूरच राहिली, पण त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला होता. तेव्हा हिराचंद मंडळींनी त्यांची सेवा केली. 3 महिने वालचंदनगरला तात्या होते. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला आणि तात्यारावांचं हिंडणं फिरणं किंवा ज्या धडाक्यानं ते सगळीकडे जात होते तो धडाका स्वाभाविकपणे कमी झाला. उघड आहे अगदी. 46 साली ही घटना घडली आणि पुढल्या वर्षी देशाचं चित्र पालट गेलं. हळूहळू म्हणजे बाबाराव ज्या वेळेला गेले त्यावेळी तात्यारावांना भेटायला कोणी आलं नाही.
तात्यारावांना हृदयविकाराचा झटका बसला. त्यावेळेला त्यांना भेटायला नेहरूही आले नाहीत, वल्लभभाई पटेलही आले नाही. पण ज्या वेळेला केंद्रीय हंगामी मंत्रिमंडळ केलं त्यावेळेला काय गंमत आहे बघा, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींना भेटायला मात्र हे लोक गेलेत. हा मोठा राजकीय डाव होता, मोठी धूर्त खेळी होती. आणि मुद्दामच श्यामाप्रसाद मुखर्जींना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं होतं. आणि मग भारतवर्षाच्या हिंदुस्थानच्या इतिहासामधला तो दुर्दैवी दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947, ज्या वेळेला अखंड भारत मातेच्या शीर्षाचा एक तुकडा कापून टाकण्यात आला, स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. वस्तुतः त्यावेळेला 11-12% आणि मतदानाच्या दृष्टीने 22% एवढेच मुसलमान होते. सवर्ण हिंदू हे 58%, 56 ते 58% होते आणि सर्व हिंदूंची मतं मिळून 75% होती. म्हणजे मुस्लिम ब्रिटिश अन्य लोकांपेक्षा जवळजवळ 3.5 पट होते. आणि तरी सुद्धा आपलं दुर्दैव असं की या देशाची फाळणी व्हावी. माउंट बॅटन असा लबाड होता, तो म्हणाला संख्या कमी असली तरी समान हक्क दोघांना दिले जाते, म्हणजे तेवढी मतं मुसलमानांची भरून काढण्यात येतील असा अर्थ झाला. तात्यारावांनी फार पूर्वी सांगितलं तर की याच्यामध्ये सरहद्दीवरल्या लोकांना फार सोसावं लागेल. पंजाब सिंधमध्ये आग डोंब उसळेल, कारण पाकिस्तानी हे आक्रमक आहेत. मुसलमानांचा सगळा इतिहास काढून बघा, त्यांना तेवढंच करायला आवडतं. हे सांगितलेलं असताना सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. स्वातंत्र्य मिळवलं, सत्ता हाती घेतली, पण सत्ता राबवण्यासाठी जे धैर्य लागतं, जो निबिडपणा लागतो, जे निर्भयता माणसाच्या अंगी लागते, आपल्या बाजूचं संघटन लागतं, प्रबळ सैन्य लागतं, याची कोणतीही व्यवस्था आमच्याकडे नव्हती. आणि सिंध पंजाबमध्ये अनन्वित अत्याचार झाले, नौखालीला पुढे अत्याचार झाले, असंख्य हिंदू कुटुंब उद्ध्वस्त झाली, सिंधी लोकांना पळ काढावा लागला, अनेक स्त्रियांवर अत्याचार आणि बलात्कार झाले. आणि तात्यारावांचं काळीज अक्षरशः करपून गेलं. फार अन्याय झाला, अनन्वित अत्याचार झालेले. आणि त्यावेळेला हिंदूंनाच उलट सांगण्यात येत होतं, हिंदू कुटुंबांना प्रतिकार करू नका. नौखालीमध्ये आपल्याला धक्का बसेल की इतक्या हिंदूंनी मार खाला पहिल्यांदा. आणि नेहरू हे स्वतः तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं हिंदूंनी मुसलमानांच्या विरुद्ध लढायचं नाही, तसा प्रयोग केला, बंदुका तोफा वापरून तुम्हाला मारू, हिंदूंना सांगितले. काय आपला इतिहास आहे काय कळत नाही. अशा माणसांच्या हातामध्ये हिंदूंची सत्ता जावी आणि मुसलमानांना तडाखा बसला. म्हणून गांधी म्हणाले मी आता उपोषण करतो. हिंदू मेले त्याचं दुःख नाही कोणतंही. म्हणजे ब्रिटिशांना म्हणायचं चालायला लागा, आणि ब्रिटिशांनी विचारलं गेलो नाही तर काय करा, उपवास करेन. अरे काय कर, एकदा कर 100 वेळेल, कोण विचारतो तुला. ब्रिटिश खरा हसत असतील त्यांना की हे सुरक्षा चित्र आम्ही कसं ठेवलं आणि बाहुल्यासारखं वापरलं, हाच भावार्थ आहे त्याच्यामध्ये. एवढं कसं त्यांच्या लक्षात आलं नाही की आपल्या कृत्यामुळे ब्रिटिशांना बळ लागतं आणि मुसलमानांना बळ लागतं. फाळणी झाली आणि इतके अनन्वित अत्याचार झाले. पण त्याही वेळेला सावरकरांना एका दृष्टीनं कृतार्थता वाटली. एका डोळ्यात आसू, एका डोळ्यात हसू, असं होतं.